सर्वांना माझा दंडवत प्रणाम. मी शुभांगी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल शुभांगी समाधानमध्ये. तर फायनली आम्ही आज नाशिकला यायला निघालो होतो. गेल्या दीड वर्षभरापासून मी गावाकडेच होती आणि माझी प्रेग्नेन्सी जर्नी पूर्ण तिकडेच गेली आणि त्यानंतर बाळ झाल्यानंतर पण आता 2 महिने झाले होते. तर घरचे म्हणत होते की थांबा अजून थोडे दिवस त्यानंतर जा, पण सर काही ऐकून घ्यायला तयारच नव्हते. ते म्हणत होते की गेल्या एवढ्या दिवसापासून तू इकडे आता आपण तिकडे चल 3 जणी. मला काही तिकडे करमत नाही, त्यामुळे ते आम्हाला इकडे घेऊन आलेत आणि खूप छान वाटतंय एवढ्या दिवसानंतर आपण आपल्या स्वतःच्या घरी आलोय ते. कारण कितीही केलं तर आपलं घर ते आपलं असतं आणि ती उत्सुकता एक वेगळीच होती की आम्ही आमच्या बाळाला घेऊन आमच्या घरी येतोय असं. खूप छान वाटत होतं आणि वाटलं नव्हतं की तिथे गेल्यानंतर एवढं छान असं वेलकम होईल असं. थोडं माहिती होतं की बंटी येणार आहे असं आणि ती म्हटली होती की मला तिथलं वेलकम करायचंच आहे. आम्ही म्हणत होतो की इथे माहेरी एवढं वेलकम झालं, सासरी झालं, आता परत कशाला तेच ते. पण तिचं म्हणणं होतं की नाही, ती तुमची लक्ष्मी आहे आणि तुम्ही पहिल्यांदा तिला तुमच्या घरी घेऊन जातायत. ते कितीही केलं तर तुमचं स्वतःचं घर आहे आणि तिथे वेलकम झालंच पाहिजे. तर ती आदल्या दिवशी बसने आली होती एकटी आणि सकाळी मार्केटमध्ये जाऊन वगैरे खूप छान फुलं वगैरे घेऊन आली आणि खूप सुंदर असं डेकोरेशन जे आहे ते तिने केलं होतं. काही माझ्या फ्रेंड्स पण आल्या होत्या, त्यांनी पण तिला डेकोरेशनला मदत केली होती आणि खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं. आम्हाला बघून खूप छान वाटलं आणि मस्त डेकोरेशन झालं होतं आणि सरांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर तुम्ही बघताच आहे. त्यांना असं वाटलं होतं की कधी घरी पोहोचेल आणि कधी नाही. त्यांना खूप छान वाटत होतं आणि आम्ही सगळेच खूप आनंदी होतो, कारण ह्या क्षणाची आम्ही गेल्या खूप वर्षांपासून वाट बघत होतो. मी ते तुम्हाला शब्दातून एक्सप्लेन नाही करू शकत आणि खूप सुंदर वाटत होतं. माऊ दादा पण आलेले होते. माऊने छान आमचं औक्षण वगैरे केलं आणि हे क्षण जे आहेत ते असे डोळ्यात भरून ठेवावे असे वाटतायत आणि नेमकं शूट पण खूप छान झालेलं होतं. तर म्हटलं चला आज मस्त आपण व्हिडिओ बनवूया आणि खूप छान वाटत होतं की परत परत मी तेच बोलते, पण खरंच खूप छान वाटत होतं. मस्त औक्षण वगैरे झालं आणि मस्त आमचं वेलकम वगैरे झालं.
आणि माझी खूप सारी इच्छा होती की मी ज्या दिवशी नाशिकला जाईल माझ्या बाळाला घेऊन, त्या दिवशी मी तिथे पारायण वगैरे करेल. कारण गेल्या वर्ष, दीड वर्षभरापासून आमचं घर बंदच होतं. सर्व जात होते ते सगळे मंदिरात सगळं काहीतरी घर भरपूर खराब झालेलं होतं. तर म्हटलं आता गेल्या देवपूजा पण मी माझ्या आम्हाला पहिले कन्यारत्न प्रयच्छति तदहं भक्ती उपरदस्नामी प्रयत सक्सेसफुल झाली ती गोष्ट आणि आणि एका बाबांची सोडच्या स्तुती वाटीमध्ये वगैरे. आणि ते बोलले की हो करू आपण पारायण. तर खूप छान पद्धतीने पारायण झालं. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट पण नक्की करा. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.